श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा, इथे मापाचं ब्लाऊज मी कटोरीचा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे. तर कटोरीच्या मापाच्या ब्लाऊजून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा पॉइंट शिकणार आहोत, टेक्निक. हे बघा, तुमचं केवढ्याही साईजचं इथे माप असेल. हे बघा, हे 34 साईजचं ब्लाऊज आहे. कोणाचं 30 असेल, कोणाचं 28, कोणाचं 32, 34, 40, 42, कितीही साईजचं ब्लाऊज असू दे, काहीच फरक पडत नाही. त्याने फक्त तुम्हाला टेक्निक बघायची आहे. तर कसं ब्लाऊजची मापं घ्यायची आहे आणि कसं कटिंग करायचं आहे हे बघणार आहोत. तर बघा, कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप आणि योग्य जर कटिंग केली, सर्वात मेन पॉइंट असतो की कटिंग योग्य करणे. आणि जर तुमची कटिंग व्यवस्थित झाली तर तुमचं स्टिचिंग सुद्धा तितकंच पॉइंटने तुम्हाला करावं लागतं, म्हणजेच प्रॉपर ब्लाऊज आपलं एकदम व्यवस्थित येतं. तर बघा, सर्वात आधी मी काय करणार आहे, तुम्हाला इथं अगदी पॉइंटनुसार माहिती देत आहे. तर सर्वात आधी मी काय करते, एकच माप घेऊन तुम्हाला इथे आखून दाखवणार आहे. म्हणजे बघा, जे कोणी अगदी नवीन जरी शिकत असेल त्यांना सुद्धा सहज माहिती भेटेल. तर बघा, सर्वात आधी काय करायचं आहे, तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे. ठीक आहे, अस्तर घेऊन बघा मी प्रेस करून घेतलेला आहे. थोडीशी नॉर्मल प्रेस फिरून घेतलेली आहे. बघा, ही वळी वगैरे आपल्या अस्तरला असं काहीच नाही. हे बघा, अस्तर हे प्रेस करणं सुद्धा गरजेचं आहे. हे बघा, डबल फोल्डमध्ये मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. ओपन बाजूला आहे आणि बंद बाजू इकडे माझ्याकडून आहे. तर बघा, सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, आता पाठीमागचा भाग म्हणजे उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला. सर्वात आधी आपल्या मापाच्या ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी काय केलेलं आहे, उंची मोजण्यासाठी सरळ असं उलटं ब्लाऊज ठेवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला इथे शोल्डरवर ठेवायचा टेप. आणि बघा, शोल्डरवर टेप ठेवायचा आणि सरळ असं ब्लाऊज थोडंसं ओढायचं आहे नॉर्मल. हे बघा, इथे 13.5 इंच उंची आलेली आहे. तर असं थोडंसं अगदी नॉर्मल ब्लाऊज ओढल्याने आपली अर्धा इंच ही उंची कंपल्सरी वाढते. ही टेक्निक आहे. तर म्हणजे हे बघा, असं ब्लाऊज ठेवलं तर बघा, हे तर बघा आता किती आलेलं आहे उंची. इथे बघा 13 इंच आणि असं थोडंसं हाताने प्रेस जर केलं तरच म्हणजे 13.5 इंच इथे उंची आलेली आहे. आलं लक्षात. तर बघा, आता काय करायचं आहे, उंचीचं माप टाकायच्या आधी सरळ एक लाईन ओढून घ्यायची आपल्या अस्तरवर. हे बघा, आता ही अगदी पॉइंटनुसार माहिती बघूयात, ही लाईन का ओढलेली आहे याचं सुद्धा आपण डिटेल करून घेऊयात, एकदा माहिती बघून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला अगदी सहज, अगदी म्हणजे अगदी सहज दिसत असेल इथे की इथे आपला कपडा जास्त आहे, इथे खाली आहे, इथे वर आहे, खालीवरी आहे इथे कपडा. तर आपल्याला सर्वात सरळ एक स्ट्रेट कपडा हवा असतो, त्याच्यामुळे आपण ही लाईन इथे ड्रॉ करतो. आणि त्यानंतर टाकायचं आहे उंचीचं माप. तर बघा, आता आपल्याला तयार उंची किती हवी आहे, 13.5. तर 1+ ॲड करून घ्यायचं आहे 14.5 इंच, म्हणजे 1 इंच वाढून घ्यायचं आहे. तेव्हा आपल्याला तयार उंची भेटेल 13.5 इंच. 1+ इंच वाढून घेतल्याने आपलं शोल्डर जोडताना आपलं जे मार्जिन लागतं 1 इंच एक्स्ट्रा, तर ते मार्जिन बघा मी इथे 2 ठिकाणी करून घेतलेलं आहे. तर 2 ठिकाणी काय केलेलं आहे बघा, तर सरळ आपली ही शोल्डरची जी लाईन आहे एक सारखे क्रिएट होते, त्याच्यामुळे मी सरळ इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता बघा, आता मोजायचं आहे आपल्या मापाच्या ब्लाऊजवर शोल्डर. तर बघा, आता आपण इथे मापाच्या ब्लाऊजचा शोल्डर मोजणार आहोत. तर शोल्डर मोजण्यासाठी सर्वात आधी महत्त्वाचा पॉइंट बघा की मी ब्लाऊज ठेवलं कशा पद्धतीने आहे, अगदी नॉर्मल पद्धतीने जसं आहे तसंच इथे ठेवलेलं आहे. हे बघा, असा गळा फाकून सुद्धा ठेवायचा नाही तुम्हाला, असं निमुळचा सुद्धा ठेवायचा नाही. अगदी अलगद हाताने जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर शोल्डर कसं मोजायचं आहे ते बघा, ही जी बाही जॉईन केलेली आहे तर या दुसऱ्या बाहीपर्यंत आपल्याला इथून तर इथपर्यंत शोल्डर मोजून घ्यायचं आहे. तर असा ठेवायचा टेप आणि शोल्डर मोजायचं. तर बघा, इथे शोल्डर आलेलं आहे आपलं 10 इंच. ठीक आहे, 10 इंच आता शोल्डर आलेलं आहे. तर 10 मध्ये 1+ ॲड करायचं तर होतं 11 इंच आणि 11चं अर्ध शोल्डर घ्यायचं इथे 5.5 इंच.
हे बघा, प्रत्येक साईजचं असं शोल्डर मोजायचं आहे, गडबड करायची नाही। ब्लाऊज शिवताना शांततेने माप घ्यायचे व्यवस्थित। मी ज्या पद्धतीने तुम्हाला इथे माप घ्यायला सांगत आहे, हे बघा, कोणाचं आता इथे माझं 34 साईजसाठी आलेलं होतं आपलं मापाच्या ब्लाऊजहून 10 इंच शोल्डर। तुमचं जर साईज मोठं असेल, कोणाचं 11 येईल, कोणाचं 11.5 येईल, 40 असेल तर 6 इंच येईल, म्हणजेच 12 येईल। तर बघा, अशाच पद्धतीने सांगते मी तुम्हाला। त्याच्यामध्ये जेवढा आलं तुमचं शोल्डर मापाच्या ब्लाऊजहून, त्याच्यामध्ये 1+ ॲड करायचं आणि त्याचं अर्ध घ्यायचं आहे इथे शोल्डर। तर 5.5 इंच शोल्डर आलेला आहे। परत एक खाली मार्जिन करायचं 5.5 इंचावर आणि सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे। बघा, हे मार्जिन लक्षात ठेवून सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊयात। आता बघा, आता आर्महोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर आर्महोल आकार कसा द्यायचा आहे ते बघूयात। तर बघा, 34 साईजसाठी आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच। ठीक आहे, आता बघा, हे आपण हा पॉईंट क्लिअर करून घेऊयात। तर 34 साईजसाठी आपण इथे किती घेतलेला आहे शोल्डर? 5.5 इंच। आता नक्कीच तुमच्या मनामध्ये आता 40 साईजसाठी, 32 साईजसाठी किंवा 30 साईजसाठी इथे आर्महोल किती घ्यायचं आहे याचं सुद्धा तुम्हाला इथे डाऊट आलेला असेल। तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, एक कमेंट करायची आहे। तर कमेंटवर मला सांगायचं आहे, नक्कीच जर तुम्हाला या फॉर्म्युल्याची माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ताई मला याची माहिती हवी आहे। मी नक्कीच तुमच्या कमेंटनुसार एक स्पेशल आर्महोल स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येईल। तर त्याच्यासाठी स्पेशल तुम्हाला एक कमेंट करावी लागणार आहे। तर बघा, आता आपण इथे सरळ एक लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि मी एकदम इथे रामबाण चार्ट देणार आहे तुमचं आर्महोल। तर तुम्ही ते चार्ट किंवा लिहून ठेवू शकता किंवा एक स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रिंट सुद्धा काढून आणू शकता। तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला जर खरंच ब्लाऊजचं सगळी टेक्निक आणि सगळं व्यवस्थित माप ब्लाऊज तयार हवी असतील तर तुम्हाला कमेंट सुद्धा करावी लागणार आहे। तर बघा, त्यानंतर हे आपण आर्महोल 1/2 इंच डाऊन करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने आर्महोल 1/2 इंच डाऊन करायचं आणि शोल्डर सुद्धा इथे 1/2 इंच डाऊन करायचं। हे बघा, शोल्डर 1/2 इंच डाऊन केल्याने काय होतं की हे बघा, आपला जो गळा आहे तो उतरत नाही, आपलं शोल्डर उतरत नाही। आणि आर्महोल 1/2 इंच डाऊन केल्याने आपली बाही एकदम व्यवस्थित स्मूथ बसते आणि आपल्या ब्लाऊज आपल्या अंगाला एकदम असं फिट्ट बसतं। त्याचं कारण हेच आहे। तर आपण आर्महोल शोल्डर 1/2 इंच डाऊन का करतो? तर बघा, त्यानंतर काय करायचं आहे, आता घ्यायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज। तर बघा, इथे मी मापाचं ब्लाऊज घेतलेलं आहे। त्यानंतर साईज मोजायची अशा पद्धतीने। हे बघा, असा टेप ठेवायचा आणि इथे असं थोडंसं अगदी आपल्याला व्यवस्थित थोडंसं नॉर्मल असं स्ट्रेट ओढायचं आहे। बघा, तर इथे किती आलेलं आहे आपलं 17 आणि 17चं डबल होतं 34, म्हणजे 34 साईजचं आहे आपलं ब्लाऊज। तर बघा, आणि परत बघा 17चा डबल 1 भाग करायचा, म्हणजेच 1 भाग 34चे 4 भाग करायचे, म्हणजेच किती येणार आहे 8.5 इंच। बघा, तर 34चा 1/4 भाग येतो 8.5 इंच। तर सर्वात आधी 8.5 इंचावर मार्जिन करायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता बघा, ज्या पद्धतीने आपण साईज मोजून घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला ती कमर सुद्धा मोजायची आहे। तर बघा, सरळ सरळ असं टेप ठेवायचा आणि बघायचं आहे कमर किती आहे 15, आणि बघा 15चं डबल होतं 30, म्हणजे 30 साईज आपली कमर आहे। तर किंवा मग हा 1/4 भाग सुद्धा तुम्ही मोजू शकता। बघा, 7.5 इंच। बघा, इथे 1/4 भाग येणार आहे आपला 7.5 इंच। 30चा 1/4 भाग येतो 7.5 इंच। तर सरळ सरळ हे बघा, 7.5 इंचावर मार्जिन करायचं। 1 इंच जे पाठीमागचा डॉट लागतो त्याच्यासाठी घ्यायचा आहे आपल्याला, आणि परत इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि हे बघा, सरळ ही जी रेषा आहे ती आता लाइनिंग आपल्याला इथे ओढून घ्यायची आहे। बघा, आता बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला आर्महोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, आर्महोल आकार कसा द्यायचा आहे ते बघूयात। या पॉइंट पासून, हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून 1 इंचावर मार्जिन करायचं। हे प्रत्येक साईजचा फॉर्म्युला आहे। प्रत्येक साईजचं काय बदलणार आहे, उंची तुमची बदलणार आहे, शोल्डर बदलणार आहे, आर्महोल
बदलणार आहे। हे 1 इंचाचं जे आहे ते सेम असणार आहे। प्रत्येक साईडला हाच फॉर्म्युला असतो। 2.25 इंचावर आपल्याला परत मार्जिन करायचं। आता हा बघा, हा समोरच्या भागाचा गोलाईचा आकार आहे आणि हा पाठीमागच्या भागाचा गोलाईचा आकार आहे। तर काय करायचं, आपल्याला इथे गोलाई आकार देऊन घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने। तर बघा, आर्मोल आकार मी इथे थोडासा बघा, अगदी 2 ते 3 लाईन, अर्धा इंचातला अर्धा इंच, म्हणजेच अर्धा इंचाला कमी मार्जिन आतमध्ये इथे आकार दिलेला आहे आर्मोलला। तर अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे, पाठीमागच्या गळ्यासाठी मार्जिन करायचं। सर्वात आधी 2.25 इंचावर मार्जिन करायचं। हे बघा, अशा पद्धतीने 2.25 इंचावर मी इथे मार्जिन करून घेतलेलं आहे। आणि आता घ्यायचं आहे मापाचं ब्लाऊज। तर मापाचं ब्लाऊज घेतल्यानंतर बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज उलटा ठेवून घ्यायचा आणि गळा बघा तुम्हाला किती हवा आहे ते बघायचं। तर गळा कसा मोजायचा आहे ते बघूयात। तर शोल्डरवर टेप ठेवायचा आणि असा तिरपा टेप ठेवून आपल्याला ते गळा मोजून घ्यायचा आहे। तर 10.5 इंच आपला पाठीमागचा गळा आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं, शोल्डर सोडून द्यायचं आहे। तर शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि त्यानंतर 10.5 वर एक मार्जिन करायचं आणि त्यानंतर काय करायचं, सर्वात आधी 2.5 इंच मार्जिन करून घेऊयात आणि आपण एक बॉक्स बनवून घेऊया। सर्वात आधी बघा, हे बघा, सर्वात आधी 2.5 इंचावर मी मार्जिन केलेलं आहे आणि बॉक्स बनवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला हवा तो आपण इथे आकार देऊ शकतो। तर इथे बघा, मी पान गळा देवा किंवा आपण इथे तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही इथे देऊ शकता। तर इथे बघा, व्ही गळा आणि पंचकोनी गोळामध्ये मी आकार देत आहे। तर बघा, असा इथे गोलाईमध्ये थोडासा आणि इथे असा व्ही गळा खालून, तर पंचकोनी व्ही गळा मी इथे आकार देऊन घेत आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला करायचं आहे कटिंग। तर कटिंग करण्याच्या आधी आपल्याला एक डॉट पॉइंट द्यायचा बाकी आहे। तर हे बघा, 4 इंचावर अशा पद्धतीने मार्जिन करते आणि 4 इंच उंची घेते। तर बघा, तुम्हाला तुमच्या उंचीनुसार अर्धा इंच कमी जास्त झालं तरी काहीच अडचण नाही। तर उंचीनुसार तुम्ही टक्स इथे टाकू शकता। हे बघा, तर बघा, आपण टक्स पॉइंट देऊन घेतलेला आहे। आता काय करायचं, ॲक्युरेट म्हणजे आपण ज्या पद्धतीने मार्जिन केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलेलं आहे, बरोबर लगे ॲक्युरेट त्याच पद्धतीने ती आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग करताना घाई करायची नाही, की जेणेकरून बघा, आपण व्यवस्थित जर कटिंग झालं तर तुमचं ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित होणार। कटिंग व्यवस्थित झालं तर स्टिचिंग सुद्धा व्यवस्थितच करायचं आहे। याआधी मी स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल। आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर बघा, आपण इथे गळ्याला इथे कट मारून घेऊयात। हे बघा, गळ्याला कट मारला मी, इथे सुद्धा एक कट मारला। इथे कट मारायचा आणि इथे सुद्धा आपण एक कट मारून घेऊयात। म्हणजे बघा, आपली जिथून जिथून शिलाई आहे हे अगदी प्रॉपर तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, आता काय करायचं, समोरच्या मागच्या पाठीमागच्या फ्रंट भागावरूनच आपल्याला समोरचा भाग आखायचा आहे। तर कसं मार्जिन करायचं आहे ते बघूयात। तर बघा, सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला इथे 1 इंच मार्जिन करायचं। हे बघा, 1 इंच मार्जिन केल्यानंतर सरळ एक लाईन इथे ओढून घ्यायची आहे। बघा, तुम्हाला सरळ अशी एक लाईन इथे ओढून घ्यायची आहे। बघा, सरळ आपण लाईन ओढून घेतली। आता ही जी लाईन ओढलेली आहे त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे समोरचा भाग, असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे। बघा, हे बघा, जसा आहे तसा इथे आपण ठेवून घेतलेला आहे आणि ॲक्युरेट जसा आहे तसा इथे आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। तर बघा, ॲक्युरेट जसा आहे तसा आपण इथे कॉपी करून घेतलेला आहे। ठीक आहे,
आता बघा, आता काय करायचं, आपल्याला देऊन घ्यायचा आहे आर्मोल आकार. तर आर्मोल आकार व्यवस्थित असा अर्धा इंच आतमध्ये आकार आला पाहिजे. हे बघा, हे बघा आर्मोल आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, समोरच्या गळ्यासाठी मार्जिन करायचं. तर समोरचा गळा किती आहे ते बघून घेऊयात. तर बघा, बरोबर असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं, शोल्डरवर टेप ठेवायचा. हे बघा, अगदी पॉईंट माहिती बघणार आहोत आपण, बघितलेली आहे, चालू सुद्धा आहे. तर बघा, 6.5 इंच आपला समोरचा गळा आहे. तर आपण ज्या पद्धतीने तिरपा मोजलेला आहे ब्लाऊजवर, तर तसंच आपल्याला ते तिरपच मार्जिन घ्यायचं आहे. बघा, शोल्डर जोडण्यासाठी मी अर्धा इंच मार्जिन सोडून दिलेलं आणि 6.5 इंचावर एक मार्जिन करायचं. हे बघा, 6.5 इंचावर मार्जिन केलेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आपण इथे बॉक्स तयार करून घेणार आहोत. तर खाली इथे 2.5 इंचावर मार्जिन करायचं आणि बघा, सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, खाली इथे 2.25 इथे आणि खाली 2.5 का, की बघा खालून थोडासा गोलाईमध्ये मोठा आकार हवा असतो आपल्या गळ्याला आणि तो सुटेबल सुद्धा दिसतो. तर बघा, असं गोल आकार आपण इथे देऊन घेऊ शकतो. तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, तर तुम्ही हवा तो गळा इथे क्रिएट करू शकता. तर बघा, आता काय करायचं आहे, आता घ्यायचं आहे मेन प्रोसेस म्हणजे मापाचं ब्लाऊज. मापाच्या ब्लाऊजून मोजायचं आहे आपला टक्स पॉईंट म्हणजेच डॉट पॉईंट म्हणजे बघा, हे बघा, आता काय करायचं, शोल्डरवर टेप ठेवायचा आणि बघा आपला डॉट पॉईंट बघा कुठपर्यंत, 10 इंचावर इथे बघा, जे कटोरी किंवा तुमचं प्रिन्सेस कट पप क्रिएट होतो तिथे येतो आपला डॉट पॉईंट. तर डॉट पॉईंट आलेला आहे बघा इथे 10 इंच. ठीक आहे, 10 इंच आपला डॉट पॉईंट आलेला आहे. तर काय करायचं, आता आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं. तर डॉट पॉईंट 10 आहे, तर 10.5 वर मार्जिन करायचं. हे बघा, आणि डॉटची रुंदी तुम्ही इथे घ्यायची आहे 4 किंवा 4.25 इंच. बघा, 34 साईजसाठी 4 किंवा 4.25 इंच रुंदी आणि उंची बरोबर इथे आपला पॉईंट आलेला आहे. त्यानंतर सरळ ही लाईन ड्रॉ करायची अशी. ठीक आहे, सरळ आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे बघा, 1 इंच इथे वरी मार्जिन करायचं, 1 इंच इथे आणि 1 इंच इथे. ठीक आहे, 1 इंच इथे आणि 1 इंच इथे. आता काय करायचं, हे जी पॉईंट रेषा आहे ही घ्यायची आहे सर्वात आधी ओढून आणि त्यानंतर ही अशी इथपर्यंत ओढायची आणि त्यानंतर द्यायचा आहे आपल्याला कटोरीला आकार. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे. आता काय करायचं, या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत, हे बघा, या पॉईंट पासून तर इथे मार्जिन करायचं आहे 3.5 इंचावर. 34 साईजसाठी 3 इंच घेतला तरी चालेल, पण जर तुम्हाला जास्तच पप क्रिएट हवा असेल तर अर्धा इंच इथे मी वाढवून घेतलेला आहे. सुंदर असा पप इथे क्रिएट होतो. तर बघा, त्यानंतर इथे द्यायचा आहे प्रिन्सेस कट आकार. तर बघा, त्यानंतर इथे मी प्रिन्सेस कट आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा, आता महत्त्वाचा पॉईंट, इथून पुढचा पॉईंट अगदी पॉईंट आहे. व्हिडिओ बघा, मन लावून व्हिडिओ बघा. आता बघा, हे बघा किती घेतलेला आहे, पण आहे 3.5 इंच. तर आता हे आपला कपडा कटिंग होणार आहे. तर हा कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला मार्जिन कुठे घ्यायचं आहे ते बघूयात. सर्वात आधी इथे पॉईंट समजून घेऊयात आपण. हे बघा, आता बघा, इथे आपल्याला प्रिन्सेस कट आकार जोडण्यासाठी एक पाऊण इंच मार्जिन हवं असतं. तर आपण 1 पाऊण इंचावर इथे मार्जिन घ्यायचं आहे. आणि आता बघा, हे पॉईंट 1 इंच, आता किती 3.5 इंचाचा आपला हा डाट आहे. तर सरळ बघा, हे ॲक्युरेट, हा पाठीमागचा भाग आपण 1 इंच मार्जिन इथे या डॉटसाठी वाढवलेलं होतं. तर आपण इथे केलेला आहे पाठीमागचा भाग कॉफी. तर कॉफी केल्यानंतर ॲक्युरेट जसं आपलं इथे समोरच्या भागाला बी 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा आलेलं आहे. तर 3.5 इंचामधलं 1 इंच गेलं, राहिलं 2.5 इंच. तर इथे वाढवायचं आहे आपल्याला अर्धा इंच. बघा, काय पट्टी करतो आपण, तिकून वाढवलेला आहे इथे अर्धा इंच. आणि हे बघा, इथून इथं आपण थोडंसं अगदी नॉर्मल वाढवायचं आहे, म्हणजेच अगदी लगे 1-2 लाईन अशा पद्धतीने. आणि आता बघा,
तर 3.5 इंचामधलं 1 इंच गेलं, तर पाठीमागचं 1 इंच गेलं तर राहिलं 2.5, आणि 2.5 मधलं परत हे अर्धा इंच गेलं, राहिलं 2 इंच. तर जेवढं आहे तेवढं बरोबर इथे घ्यायचं आहे 2 इंच. हे बघा, आणि सरळ ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, आता काय करायचं, या पॉइंट पासून ही रेषा आपल्याला मोजून घ्यायची आहे. ही रेषा किती आहे तर बघा 5 इंच आणि 1 लाईन. तर त्याच पॉइंट पासून आपल्याला ही मार्जिंग रेषा सुद्धा ओढून मोजून घ्यायची, 5 इंच आणि 1 लाईन. जेवढी आहे तेवढी पद्धतशीर मोजून घ्यायची. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे मार्जिंग ही रेषा आता देऊन घेऊयात. तर अशी तिरपी रेषेनंतर आपल्याला इथे अशी ओढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे सुद्धा आपल्याला हुकाय पट्टी, अगदीच हे बघा, हुकाय पट्टी आपल्याला समोरून थोडासा सुंदर असा आकार हवा असतो. तर त्यानंतर काय करायचं, इथे अर्धा इंच वरती मार्जिंग करायचं आणि सरळ ही तिरपी रेषा अशी ओढून घ्यायची. हे बघा, सरळ आपण तिरपी रेषा अशी ओढून घेतलेली आहे. तर बघा, समोरचा भाग सुद्धा आपला आखून झालेला आहे. तर आता करायचं आहे आपल्याला कटिंग. तर बघा, कटिंग मी नेहमी म्हणत असते, कटिंग व्यवस्थित झालं तर स्टिचिंग सुद्धा व्यवस्थितच झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक जर केलं तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा तेवढा सुंदर भेटेल. तर बघा मैत्रिणींनो, मी कटिंग करताना सुद्धा अगदी काळजीपूर्वक कटिंग करत असते. म्हणजे काय होईल बघा, आपल्याला आपण जे डिझर्व करतो ते आपल्याला अगदी, जर तुम्ही व्यवस्थित जर काम केलं तर तुमचं ब्लाऊज सुद्धा तितकं सुंदर तयार होईल. प्रत्येक काम हे काळजीपूर्वकच करायचं असतं आणि त्याच्यामध्ये टेक्निक महत्त्वाची असते. बघा, मी आधीच सांगितलेलं आहे, साईज कशी असू द्या, फक्त तुम्हाला हे मार्जिंग करता आलं पाहिजे आणि टेक्निक माहीत झाली पाहिजे. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि बघा मैत्रिणींनो, जर तुम्हाला कुठं जर अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटनुसार मी नक्कीच दुसरा व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि नक्कीच जमेल तितक्या पद्धतीने तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगायचा प्रयत्न करेल आणि तुमची अडचण सुद्धा दूर करण्याचा मी प्रयत्न करेल. तर बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला हा आकार सुद्धा इथे बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, हा आहे प्रिन्सेस कट आकार आपला आणि हा आहे आपला पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाचा ते बघा गळा कटिंग बाकी आहे आपलं, तर ते सुद्धा आपण इथे गळा कटिंग करून घेऊयात. तर बघा, आपण पंचकोनी गळा इथे कटिंग करून घेतलेला आहे बघा. तर बघा, आपण गळा कटिंग झालेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.